आप देख रहे हैं पार्थशर समाचार सत्य परमो धर्म। शनिवार दिनांक 5 मार्च को कन्यका बैंक के अध्यक्ष विजय आइचबार और चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार ने नागपुर में एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कहा कि कन्यका नगरीय सहकारी बैंक की स्थापना 9 अक्टूबर 1989 को स्थापित हुई थी। आज बैंक 5 जिलों अर्थात चंद्रपुर, नागपुर, गढ़चिरौली, वर्धा और भंडारा में कार्यरत है। बैंक की अब तक 14 शाखाएं हैं और एक विस्तार कक्ष है। मुख्यालय चंद्रपुर में है। पिछले कुछ दिनों से बैंक का सीताबर्डी नागपुर शाखा के ऋण मामले के बारे में जो जानकारी प्रकाशित की गई है वो पूरी तरह से न्यायोचित नहीं है। 2013 में बैंक और क्रेडिट समिति के तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर प्रफुल्ल भास्कर वार और ऋण समिति के 6 सदस्य दीपक गुंडावार, स्वर्गीय रमेश मामिडवार, किशोर जोरगेवार, विलास वेनिगवार, विजय आइंचबार, किशोर गोलीवार, इन पर स्वप्निल भोंगड़े के ऋण मामले के खिलाफ बाजार नगर थाने में प्राथमिकी दर्ज की गई थी। 7 निदेशकों में रमेश मामिडवार जीवित नहीं है। मुझे मिली जानकारी के मुताबिक बाकी 6 डायरेक्टर्स को बेल मिल गई है। 2013 का कर्ज का मामला है। स्वप्निल भोंगाडे को 1 करोड़ 25 लाख रुपए का ऋण देते समय बैंक के ऋण धोरणानुसार सिक्योरिटी तौर पर उनकी अचल संपत्ति रजिस्टर्ड गिरवी कर ली जाती है। इसी तरह स्वप्निल भोंगाडे ने मनोहर कराडे नागपुर इनका परिचय कराया और इनकी अचल संपत्ति बैंक के पास गिरवी पंजीकृत कराई थी। इस संपत्ति की कीमत लगभग 2 करोड़ रुपए थी। इस पर 1 करोड़ 25 लाख रुपए का ऋण स्वीकृत किया गया था। स्वप्निल भोंगडे को ऋण देते समय बैंक के तत्कालीन शाखा प्रबंधक, ऋण अधिकारी और मुख्य कार्यकारी अधिकारी की सिफारिश के बाद ही निदेशक मंडल के सदस्य द्वारा ऋण स्वीकृत किया जाता है। सभी दस्तावेज, सत्यापन, मूल्यांकन रिपोर्ट, खोज रिपोर्ट प्राप्त करने के बाद अधिकारी ऋण प्रस्ताव प्रस्तुत करते हैं। अतः ऋण समिति के सदस्य अधिकारी की अनुशंसा के अनुसार ऋण स्वीकृत करते हैं। स्वप्निल भोंगडे ने मनोहर कराडे को अपनी संपत्ति को गिरवी रखने के लिए कहा। वो सब रजिस्ट्रार और 2 गवाहों के साथ कार्यालय में पेश हुए और मनोहर कराडे ने अपनी संपत्ति बैंक को गिरवी रख दी। इसमें बैंक में कुछ भी गलती नहीं है। शिकायत में मनोहर कराडे कठपुतली है और स्वप्निल भोंगडे ने ठगी की है। इसमें बैंक के निदेशक मंडल के 7 सदस्यों और कर्मचारियों की कोई भूमिका नहीं है। मनोहर कराडे एक ही व्यक्ति है या नहीं, इस प्रामाणिकता को सत्यापित करना अधिकारियों की जिम्मेदारी है। इस ऋण प्रक्रिया में सभी 7 निदेशकों और कर्मचारियों के बीच कोई संबंध नहीं है। अगर ऐसा होता है तो इस धोखाधड़ी के लिए स्वप्निल भोंगडे जिम्मेदार हैं। उनके खिलाफ मामला दर्ज करना जरूरी लगता है। हम इस संबंध में अदालत के किसी भी फैसले का सम्मान करेंगे। या बँकेनं कोटीचं कर्ज दिलेलं अधिक मिळालेलं नाही आहे, याच्यामध्ये तुमचे सुद्धा नाव आहे. नेमकं प्रकरण काय आहे? प्रकरण बँक जसं अध्यक्षांनी सांगितलं की 2013 मध्ये बँकेने सगळे नियमानुसार ज्या ज्या फॉर्मॅलिटीज पाहिजे त्या सर्व करत रजिस्टर्ड मॉर्गेज करून या प्रॉपर्टीवर लोन दिलेलं आहे, कर्ज दिलेलं आहे. त्याच्यामुळे बँकेचा कुठेही असा अनियमितपणा म्हणता येईल किंवा बँकेचे पैसे तुमचा जो विषय आहे की तो बुडाले असंही म्हणता येणार नाही. बँकेने पूर्ण नियमानुसार आणि ज्या ज्या गोष्टी तपासायला पाहिजे त्या सर्व तपासून हे कर्ज वाटप केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात काही अनियमितता झाली किंवा असं काही नाही. आणि दुसरी गोष्ट फक्त केवळ आणि केवळ मी आमदार आहे म्हणून काही न्यूजपेपरनी हेडलाईन केली म्हणून मी आज इथे आम्ही सर्वजण इथे आलो. कन्यका नागरी बँकेचा जेव्हा तुम्ही जर चंद्रपूर किंवा इतर ज्या भागामध्ये बँके व्यवसाय करते तर सगळ्यात विश्वसनीय बँक म्हणून ही मानल्या जाते, गणल्या जाते. आणि इथे ठेवीसुद्धा अनेक आहे. अनेकदा आता आम्हाला RBI उलट पत्र देते की तुम्ही लेंडिंग कमी करता, म्हणजे कर्ज वाटप कमी करता. म्हणजे आम्ही या जसं सरांनी सांगितलं की 32 वर्षामध्ये पहिली ही केस अशी झाली जी तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली काही किंवा ही याच्यामध्ये तो माणूस चुकीचा त्यांनी उभा केलेला आहे. एवढा जर ती चूक आहे तर ती त्या ज्यांनी बारोवर आहे, जो कर्जदार आहे त्याची चूक आहे. बँकेची याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे. आणि दुसरं, बँकेचा मी संचालक आहे, जबाबदार मी आहेच आहे, परंतु ज्या लोन केस ज्या दिवशी मंजूर झाली त्या मिटिंगला तसा मी नव्हतो. त्याच्यावर मला जेव्हा हा गुन्हा दाखल झाला तर कोर्टाने इंटरिम बेलसुद्धा आम्हाला दिली. मनोहर कराडे हा चोट्या व्यक्ती असं बोलल्या जाते आहे. कर्ज देताना तुम्ही त्याच्या संपत्ती बिलकुल आम्ही हे म्हणू शकत नाही. हे आम्ही म्हणू शकत नाही कारण की हे पाहण्याचं काम कोणताही रजिस्टर्ड दस्तावेज करत असताना दुय्यम निबंधक जो जी जागेची रजिस्ट्री डॉक्युमेंट करतो ही जबाबदारी त्यांची, मॉर्गेज करतो ही त्यांची जबाबदारी असते. इतक्या मोठ्या सिटीमध्ये कोण कोणाला ओळखणार? खातेधारकांचे कोटी रुपये तुम्ही कर्जाच्या स्वरूपात वाटले आहे, आता ते परतफेड कसे करणार? बिलकुल परतफेड बँकेची वसुली करणार आहे. बँकेची तेवढी स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहे. जसं सरांनी सांगितलं कोट्यावधीचा नफा कमवणारी बँक, याच्यामुळे काही विषय नाहीच आहे. खातेधारकांना काय म्हणणं आहे तुमचं? कोणतं? खातेधारकांना तुमच्या बँकेत पैसे आमच्या बँक खातेधारकांची सुरक्षित आहे, नफ्यात असलेली बँक आहे, NPA मध्ये नसलेली बँक आहे ती. त्याच्यामुळे खातेधारकाचा विषयच नाही आहे. हा केवळ आणि केवळ आमच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा समजण्याचा भाग आहे.
की याच्या पुढच्या काळामध्ये अधिक आम्ही तपास करत जे आमच्याकडे आम्ही करतो परंतु पुढे पुन्हा याची अधिक माहिती घेऊन अशा प्रकारचं प्रकरण पुन्हा येऊ नये या दृष्टिकोनात काळजी घेऊन आम्ही कर्ज वाटप करणार. ची बुडलेली नाही आहे आणि बँकेच्या निष्काळजीपणामुळे झालेले नाही आहे. जे काही दस्तऐवज होते त्या दस्तऐवजानुसारच लोन देण्यात आलं. त्याच्यामुळे फसवणूक झाली असं आज आम्ही नाही समजत. आम्ही वसुलीची प्रोसेस आमची चालू आहे आणि RBIच्या नियमानुसार जे कर्ज थकीत असतं त्याची प्रोव्हिजन पण केलं जातं. कोणाला कर्ज दिलं, कधी दिलं आणि बँकेने गहाण म्हणून काय ठेवलं होतं? कर्ज स्वप्नील भोंगाडेला दिलं. थर्ड पार्टी लोन झालेलं आहे. मॉर्गेज म्हणून श्री मनोहर कराडेची प्रॉपर्टी मॉर्गेज करून घेण्यात आली. ज्या वेळेला लोन देण्यात आलं त्यावेळेला त्या प्रॉपर्टीची किंमत जवळपास 2-2.25 कोटी होती आणि त्यावर नियमानुसार बँकेच्या कर्ज पॉलिसी जी असतं लोन पॉलिसी त्याच्यानुसार त्या धोरणाला अनुसरूनच 1,25,00,000 लोन त्यांना देण्यात आलं व त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलं. मनोहर कराडे हा तोतया व्यक्ती आहे, खरं आहे का? नाही, मनोहर कराडे हे तोतया व्यक्ती आहे आज अजूनही बँक मानण्याला तयार नाही. स्वप्नील भोंगाडे आता हे जे कर्ज आहे देण्यासाठी तयार आहे का, त्याचं म्हणणं काय आहे? हो, स्वप्नील भोंगाडे हे कर्ज परतफेड करण्यासाठी त्यांनी तयारी दाखवलेली आहे, देऊनही राहिलेले त्यांनी. त्याच्यावर केस चालू आहे. आता कोटी रुपये तुम्ही कर्ज दिलेलं आहे, आता त्याची खातेदारचा जो तुम्ही कोटी रुपये दिले आहे त्याची परतफेड कशी करणार? नाही, परतफेड होऊनच राहिलेली आहे आणि त्याची नफ्यातून प्रोव्हिजन केली जातं. कोणत्याही कस्टमरच्या खिशातून किंवा त्यांच्या पैशाला धोका नाही देऊ. तुमचं नाव? विजय ऐंसवार, पद काय बँकेमध्ये? अध्यक्ष म्हणून आहे. तर तुम्ही 1-2 द्या.